नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 27 एप्रिल 2026. मित्रांनो, मी राजूभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, हवामानाच्या संदर्भात सातत्याने गेल्या 2016-17 पासून मी या क्षेत्रात टेक्स्ट मेसेजद्वारे आणि मागील 6-7 महिन्यापासून व्हिडिओद्वारे संदेश देण्याचा एक प्रयत्न करत आहे. यामधील मला एक आवड आहे, छंद आहे. हा त्या पाठीमागचं कारण आहे. थोडंसं तुटकं-फुटकं का होईना, भूगोलाचं नॉलेज आहे आणि त्या आधारावर आपण हे शेतकऱ्यांना सतर्क करण्याचे, सावध करण्याचे अंदाज व्यक्त करतो. मित्रांनो, हे अंदाज जरी कटू असले, तरी सत्य असतात, याकडे दुर्लक्ष करू नका. कारण अंदाजाच्या माध्यमातून कुठेतरी पैसा कमवणे, शेतकऱ्यांची दिशाभूल करणे आणि खत, बी-बियाणे कंपनीचं घरं भरणे, हा माझा मुळीच उद्देश नाही. मित्रांनो, देशासह राज्यामध्ये 2026 मध्ये चांगला पाऊस पडावा, भरभरून पाऊस पडावा, शेती अतिशय उत्तम पद्धतीने पिकावी, असं तुमच्यासारखं मला सुद्धा वाटतं. कारण माझी सुरुवात एका शेतकरी कुटुंबापासून झालेली आहे. शेकडो वर्षापासून शेती हा आपला मुख्य व्यवसाय आहे. तो जसा तुमचा आहे, तसा माझा सुद्धा आहे. त्यामुळे निश्चित अ, यावर्षी चांगला पाऊस पडावा, अशी अपेक्षा आपण निसर्गाकडून आपण ही अपेक्षा करायला काही हरकत नाही. परंतु आपण दैववादावर किती अवलंबून राहायचं? निसर्ग त्याच्या पद्धतीने येत असतो, पडत असतो. त्याला कोणी अडथळा आणू शकत नाही किंवा त्याला आपण हात लावू शकत नाही. त्याच्यामुळे निसर्गाला चॅलेंज नाही. परंतु या सर्व पार्श्वभूमीवर आपण कितपत दैववादी असावं, हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. एकीकडं विज्ञानाने प्रचंड प्रगती केलेली आहे. तर दुसरीकडे अजूनही लोक दैववादावर विश्वास ठेवत आहेत. मित्रांनो, आपण विज्ञानाच्या कसोटीवर अंदाज देत असतो. अनेक मॉडेलचा संदर्भ वापरत असतो. जगातले जे टॉपचे मॉडेल आहेत मित्रांनो, आपण 3-4 नोव्हेंबरपासून सातत्याने सांगत आहोत, की यावर्षी अल निनो येत आहे, उद्भवत आहे आणि नवे-नवे तो सुपर अल निनो ठरण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो, इथं खेदाने मला आपणास सांगावं वाटतं, जगातल्या अनेक टॉपच्या मॉडेलने यामध्ये ECMWF असेल, मित्रांनो, नोवा असेल, WMO असेल, यासारख्या CPC सारखे जे मॉडेल आहेत, या सर्व मॉडेलने जे आपले अंदाज व्यक्त केलेले आहेत, मित्रांनो, ऑक्टोबर 2026 पासून अल निनो तर उद्भवणारच आहे, पण ऑक्टोबर 2026 पासून तो सुपर अल निनो ठरणार आहे. आणि मित्रांनो, मला या ठिकाणी परत एकदा खेदाने सांगावेसे वाटते, की हा अल निनो दीर्घकाळ टिकणार आहे. लक्षात घ्या. अल निनो हे साधारणतः 9 महिन्यापासून ते 18 महिन्यापर्यंत टिकत असतात. मित्रांनो, हा 2026 चा एल निनो हा 11 महिने ते 12 महिने टिकणार आहे. जर मित्रांनो, याची सुरुवात ऑगस्टपासून जर होत असेल, तर लक्षात घ्या, 2027च्या जुलैपर्यंत त्याचा प्रभाव हा राहणार आहे. लक्षात घ्या. त्यामुळे आपण एका ठिकाणी म्हटलं होतं, 2026 आणि 27 खऱ्या अर्थाने दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागेल. 26 पेक्षाही 27 हे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी परीक्षा पाहणारं वर्ष ठरणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आपण जे अंदाज दिले, हे अंदाज माझे नसून लक्षात घ्या, जगातले जे जगप्रसिद्ध मॉडेल आहेत, त्यांचे अंदाज आहेत. त्यांच्या अंदाजावर आपण काम करतो. मी फक्त एक त्या मॉडेलचं विश्लेषण सांगण्याचं काम करतो. मित्रांनो, अजूनही परत एकदा सांगतो, सतर्क राहा, सावध राहा. अल निनो उद्भवत आहे. आयोडी घटक हा या सुमारास पॉझिटिव्ह होत आहे. अतिशय महत्त्वाची जमेची बाजू आहे. जर मित्रांनो हा आयोडी पॉझिटिव्ह झाला नसता, तर तीव्र दुष्काळाचा सामना भारताला करावा लागला असता. काही अंशी लक्षात घ्या, काही अंशी आयोडीमुळे अल निनोचा प्रभाव कमी होईल, हे मात्र निश्चित आहे. पण याला एक पण आहे. मित्रांनो, ज्या ठिकाणाहून आयोडीचा पाऊस येतो, ज्याला आपण साधारणतः अ, अरबी समुद्र म्हणतो आणि अरबी समुद्रातून जे काही प्रेशर तयार होतात, लो प्रेशर तयार होतात, पाऊस येतो. मित्रांनो, या ठिकाणी याला 1300 किलोमीटरची दक्षिण-उत्तर पसरलेली सह्याद्रीची पर्वतरांग आहे. जवळपास सरासरी 1 किलोमीटर उंचीची ही पर्वतरांग
मित्रांनो, आयुडीमधील सर्वात मोठा अडथळा आहे. लक्षात घ्या. जेही अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे निघतात, ढग येतात, ते सह्याद्री पर्वताला ताडले जातात आणि सह्याद्री पर्वताच्या पश्चिम उतारावर मित्रांनो धो-धो बरसतात. प्रचंड पाऊस पडतात. मित्रांनो, यावर्षी सुद्धा तेच होणार आहे. उत्तर कोकण, दक्षिण कोकण या भागात पूर परिस्थिती निर्माण होणार आहे. या कोकणी भागामध्ये चांगला पाऊस होणार आहे. पश्चिम घाटाच्या पश्चिमेकडे चांगला पाऊस होणार आहे. घाटमाथ्यावर चांगला पाऊस होणार आहे. परंतु माझ्या मराठवाड्यासारख्या पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये मित्रांनो पावसासाठी संघर्ष करण्याची वेळ ही येणार आहे. म्हणून या अंदाजाकडे दुर्लक्ष करू नका. बंगालच्या उपसागरावरून येणारे मित्रांनो जी लो प्रेशर असतात ती थेट महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात विशेषतः मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, पूर्व विदर्भ असेल, या विदर्भात थेट परिणाम करतात आणि मित्रांनो अल निनोच्या पार्श्वभूमीवर अ, पश्चिम प्रशांत महासागर आपल्याला तितकासे साथ देणार नाही आणि म्हणून अरबी समुद्रातून लो प्रेशर येतील, परंतु बंगालच्या उपसागरामधून मित्रांनो 20% लो प्रेशरची शक्यता यावर्षी कमी आहे. त्यामुळे याचा अर्थ असा होतो, की मराठवाड्यासारख्या भागाला दीर्घकाळ पावसासाठी संघर्ष करावा लागेल. हे विसरता येणार नाही. 2 पावसात खंड असेल, पावसाचं वितरण असमान असेल, अनियमित पाऊस असेल, ही सर्व पार्श्वभूमी आठवणीत असू द्या, ध्यानात घ्या आणि त्या पद्धतीने आपल्या शेती पिकाचे नियोजन करा. यामध्ये शेतकऱ्यांना घाबरवणे किंवा इतर गोष्टी करणे हा मुळीच उद्देश नाही. मित्रांनो, आता सध्या शेतकरी खरीपाच्या तयारीला लागलेला आहे. अशात खत, बी-बियाणे यांच्यासारख्या ज्या कंपन्या असतात, हे नाहक इतरांना अंदाज द्यायला सांगतात आणि आपली घरं भरवण्याचा प्रयत्न करतात. या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सावध व्हा, सतर्क व्हा, एवढंच या निमित्ताने सांगतो. थांबतो. पुन्हा एकदा मित्रांनो, अधिक माहितीसाठी IMD सारख्या विश्वसनीय संस्थेला फॉलो करा. आमचे अंदाज हे कुठे अधिकृत नसतात. अधिकृत अंदाजासाठी IMDला फॉलो करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.